तू आता हळदीला जातेस, पण परत येताना आपला चेहरा पदराने पूर्ण झाकून घे. मला माहित आहे त्या गोदामाई ज्यांनी मला चेहऱ्यावर पदर घ्यायला सांगितला, चेहरा झाकायला सांगितला, मीच तयार केलेल्या एक बाई होत्या. हो मावा जाऊ द्या, आजीचं मोठ्या आईचंही जाऊ द्या. आर्याला बाजूला बघितल्यावर तुमच्या लेकाचं काय झालं असतं याचा तरी विचार करायला हवा होता. तुमच्या या फसवणुकीनंतर ते आर्याताईला सहज स्वीकारतील असं तुम्हाला वाटलं तरी कसं? त्याची तू नको काळजी करू. त्याचं काय करायचं ना ते आमचं आम्ही बघितलं असतं. वय मी त्यांना सत्य सांगितल्यावर ते काय करतील याचा विचार केलाय का? तू आता आम्हाला ब्लॅकमेल करतेस. तू सारंगला सत्य सांगितल्याशिवाय राहणार नाहीस. आपण पकडले जाणार ह्याची भीती तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते. पण खरं सांगू, हे 4-8 दिवस तुम्ही जे चांगुलपणाचं बदलल्याचं जे नाटक केलं ना, त्याने हे अख्खं घर लय खुश होतो. आता या क्षणी सुद्धा ते लय आनंदात आहेत. त्यांना सांगायला फक्त 2 सेकंद लागतील. 3ऱ्या सेकंदाला हे घर तुटलेलं असं. आता तुम्ही किती माफी मागा, काही करा, कोणी तुमच्या सोबत त्या घरात सुद्धा राहायला तयार होणार नाही हे मी पैज लावून सांगू शकते. पण मला हे होऊन द्यायचं नाही ना. मला या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे. पण दादा, तुम्ही एखादा चांगला माणूस, त्याचा चांगला हेतू बघण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. तुम्ही नेहमी तुमच्या वाईट चष्मेतूनच माझ्याकडे बघत आला. हो, मावं जसं छोट्या मालकांवर, आजीवर, मोठ्या आईंवर प्रेम आहे, तसंच तुमच्या सगळ्यांवर आहे. आणि याच प्रेमापोटी मी हे घर तुटू नाही देणार. माझ्या बाबतीत काय काय घडलंय हे मी कुणालाच सांगणार नाही. नाहीतर तुमचा विश्वास, तुमचा अहंकार पण तुटल, जो आजपर्यंत या घरातल्या लोकांनी भीतीपोटी जपलाय. माझ्यासोबत जे घडलं त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही, कारण मला घरातनं ही शिकवण मिळालीये, समोरचा कसाही वागला तरी आपण नेहमी चांगलंच वागायचं. चांगल्या माणसासोबत नेहमी चांगलं होतं. आत्ताच बघा ना, तुम्ही माझ्यासोबत किती काय काय केलं, पण शेवटी माझ्या चांगुलपणानं मला यातून बाहेर काढलं. आणि मला विश्वास आहे हाच चांगुलपणा एक दिवस तुमचं मन बदलवेल. हे कदापि शक्य नाही. मगाशी तुम्ही त्यांना आशीर्वाद दिला, मी राहिले होते. मला माहित आहे तुम्ही मला इतक्या सहजासहजी आशीर्वाद देणार नाही, पण किती दिवस चिडकारता हे मला पाहायचंय.
पालखीत आर्या होती, मग तू इथे कशी पोहोचलीस? मॅडम, ओ मॅडम, चला पालखीत बसा. लगेच निघायचे, पण मग बाकीचे कुठे आहेत? ते त्या दुसऱ्या पालखीवाल्यांशी बोलतायत. जरा गोंधळ झालाय. या या तुम्हाला दाखवतो. हा ठीक आहे. या. ते बघा. या बघा. कसला गोंधळ चाललाय हा? त्यांना पण इथे बोलवून घेतलंय ना, म्हणून जरा गडबड झालीये. ते मिटवतायत. ते फोनवर बोलतायत ना, त्या भाऊंनी सांगितलंय तुम्हाला पालखीत बसून मागून घेऊन यायला सांगितलंय. हा चला चला, काहीतरी सरप्राईज प्लॅनिंग आहे. हा सरप्राईज आहे? चला 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 चला. या घेऊन या. हा बस स्टॉप. ठेवा खाली. हा आर्या बाहेर ये. मुक्तताई, किती काय झालं तरी मी इथं कशी पोचले हे मी तुम्हाला कोणाला कधीच सांगणार नाही. मग आर्या कुठे आहे?